अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो सर्व स्वामी भक्तांचा आवडीचा दिवस लवकरच जवळ येत आहे. तो म्हणजे आपल्या स्वामी माऊलींचा प्रकट दिन. मित्रांनो, एक गोष्ट खरंच सांगा, तुम्ही कधी स्वामी चरित्र सारामृत वाचायला बसलात का आणि मनात अचानक विचार आला की मी बरोबर वाचते का, नियम चुकत तर नाहीत ना, आणि खरंच इच्छा पूर्ण होते का? मित्रांनो, जर हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला अगदी साध्या, सोप्या आणि मनाला भिडेल अशा भाषेत सांगणार आहे, स्वामी चरित्र सारामृत वाचताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, कोणते नियम पाळले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं, वाचनातून मनातील इच्छा पूर्ण होण्याचे रहस्य नेमकं काय आहे. आणि मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, कारण शेवटी मी अशी एक छोटी पण अत्यंत प्रभावी गोष्ट सांगणार आहे जी अनेक भक्तांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरली आहे. जय श्री स्वामी समर्थ, जय गुरुमाऊली. आजचा विषय खूपच खास आहे. स्वामी चरित्र सारामृत वाचताना या गोष्टी लक्षात ठेवा, मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होणार. भक्तांनो, आपण खूप वेळा बघतो, काही लोक नित्य पाठ करतात, काही लोक पारायण करतात, काही लोक स्वामींचा जप देखील करतात, पण तरीसुद्धा ते म्हणतात मी इतकं वाचते पण मनासारखं तर काहीच होत नाही. आणि काही लोक अगदी साधं सिंपल सेवा करतात पण त्यांच्या आयुष्यात बदलायला सुरुवात होते. मग प्रश्न पडला असेल भक्तांनो की फरक नेमका कुठं आहे? फरक आहे नियमामध्ये, नाहीतर भावनेमध्ये आणि निष्ठेमध्ये. आणि आज आपण हेच समजून घेणार आहोत. सर्वात आधी आपण समजून घेऊया श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजे नेमकं आहे तरी काय. भक्तांनो, स्वामी चरित्र सारामृत हा श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र सांगणारा एक दिव्य ग्रंथ आहे. हा ग्रंथ केवळ कथा नाही, हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या कृपेचं जिवंत रूप आहे. अनेक भक्त मानतात आणि सेवा मार्गातही हेच सांगतात की या ग्रंथाच्या नित्य वाचनाने आयुष्य, आरोग्य, संतती, संपत्ती आणि संकटातून सुटका मिळते. आणि म्हणूनच गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गात या ग्रंथाचा नित्य वाचन केलं जातं. कारण स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत, ते आपले आई वडील आहेत, ते आपले गुरु आहेत आणि तेच आपले रक्षक देखील आहेत. आणि जेव्हा आपण त्यांच्या चरित्राचे वाचन करतो तेव्हा आपल्या मनातला अंधार हळूहळू कमी होतो आणि आयुष्यात प्रकाश यायला लागतो. आता आपण येऊया थेट मुद्द्यावर. स्वामी चरित्र सारामृत वाचताना कोणते नियम पाळले पाहिजेत, आणि हे नियम मी तुम्हाला खूपच सोप्या भाषेत सांगते, जेणेकरून तुम्ही लगेच आजपासून सुरू करू देखील शकता. पहिला नियम, नित्य 3 अध्याय. भक्तांनो, सेवा मार्गात सांगितलं जातं की रोज क्रमशः 3 अध्याय वाचायचे. म्हणजेच आज जे अध्याय वाचले उद्या त्यानंतरचे, असा क्रम ठेवायचा. आणि विशेष सांगितलं जातं की हे वाचन गुरुवारपासून सुरू करावं, कारण गुरुवार हा गुरूंचा दिवस आणि स्वामी समर्थ हे गुरु रूपातच आहेत. आणि भक्तांनो, वाचन सुरू करताना एक छोटासा संकल्प घ्या. संकल्प खूप मोठा नसावा असं नाही, फक्त मनात इतकंच बोला, स्वामी मी हे वाचन श्रद्धेने सुरू करते आहे, माझ्यावर कृपा करा, माझं मन शुद्ध करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. एवढाच संकल्प पुरेसा आहे. दुसरा नियम, 11 माळी जप. वाचनापूर्वी किंवा वाचनानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ जप करायचा. आता काही लोक म्हणतात 11 माळ म्हणजेच खूप वेळ लागेल, पण हे लक्षात ठेवा, आपण रोज मोबाईलवर किती वेळ घालवतो, आपण रोज अनावश्यक गोष्टींवर किती वेळ घालवतो. जर आपण स्वामींसाठी थोडा वेळ दिला तर स्वामी आपल्यासाठी आयुष्यभर वेळ देतात. आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र फार शक्तिवान आहे. हा मंत्र म्हणाल तर आधार तर मिळणारच, पण भीती देखील दूर होणार, आपल्या घरात सकारात्मकता वाढणार. तिसरा नियम, अहंकार विसरा. भक्तांनो, हा नियम खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेकदा वाचन करतो पण मनात एक भाव येतो, मी रोज वाचते, मी रोज जप करते, मी किती चांगली भक्त आहे. आणि भक्तांनो, इथेच आपली चूक होते. स्वामींना अहंकार अजिबात आवडत नाही. स्वामींना हवी असते ती नम्रता आणि पूर्ण समर्पण. म्हणून वाचताना मनात हे ठेवा, स्वामी मी काहीच नाही,
तुम्ही सर्व काही आहात, माझं आयुष्य तुमच्या चरणी आहे. आणि जेव्हा हा भाव मनात येतो ना, तेव्हा भक्तांचं संकट स्वतःहून कमी व्हायला लागतं. चौथा नियम म्हणजे शुद्धता पाळा. वाचन करताना शक्यतो स्नान करून स्वच्छ कपडे घालून स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसूनच वाचा. काही लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नसतो, पण शुद्धता म्हणजेच केवळ बाहेरची नाही, शुद्धता म्हणजे मनाचीही आहे. आणि जेव्हा आपण स्वच्छ होऊन शांतपणे बसून वाचन करतो ना, तेव्हा त्या शब्दांचा परिणाम मनावर जास्त होतो. आणि विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी वाचन केलं तर मन शांत होतं, झोप चांगली लागते आणि घरात कलह कमी होतो. भक्तांनो, आता आपण समजून घेऊया इच्छा पूर्ण होण्याचे रहस्य. कारण शीर्षकात आपण बोलतोय मनातील इच्छा पूर्ण होतील, पण इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. पण योग्य इच्छा म्हणजे जे तुमच्या भल्यासाठी आहे आणि जे तुमच्या आयुष्यात योग्य दिशा देणारं आहे, ते स्वामी नक्कीच देतात. काही वेळा आपण हट्ट करतो आणि स्वामी आपल्याला ते देत नाहीत, कारण स्वामी आपल्याला दुखावण्यासाठी नाही तर वाचवण्यासाठी थांबवतात. आणि म्हणूनच भक्तांनो, वाचन करताना तुमची इच्छा स्वामींना अगदी आईला सांगतो ना तसं सांगा. मनात कुठलीही बनावटपणा नको. काही लोक म्हणतात स्वामी मला हे हवंय, पण आतून त्यांचा विश्वासच नसतो. आणि काही लोक म्हणतात स्वामी मला जे योग्य असेल ते द्या, पण माझं मन शांत करा. आणि स्वामी त्यांना खूप मोठं देतात. म्हणून भक्तांनो, वाचन करताना स्पष्ट बोला, स्वामी माझ्या मनात ही इच्छा आहे, मी तुमच्या चरणी ठेवते, तुम्हाला जे योग्य वाटेल ते माझ्यासोबत करा. हा भाव आला ना की इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया देखील सुरू होते. भक्तांनो, आता मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. संकल्पयुक्त पारायण म्हणजेच वाचन केवळ सवयीने नको, वाचन हे संकल्पनेनेच करा. संकल्प म्हणजे मन एकाग्र करून ठरवणे. उदाहरणार्थ, स्वामी माझ्या घरात सतत त्रास आहे, मी हे वाचन 11 दिवस नित्य करेन. किंवा स्वामी माझ्या मुलाला शिक्षणात अडथळा येत आहे, मी हे वाचन 21 दिवस श्रद्धेने करेन. पण भक्तांनो, संकल्प घेतला की तो पूर्ण करायचा, मध्ये सोडायचा नाही. कारण स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांची परीक्षा घेतात आणि जे भक्त टिकतात त्यांना स्वामी भरभरून देतात. आता भक्तांनो, अनेक भक्तांचे अनुभव मी ऐकले आहेत. काही भक्त म्हणतात मी वाचन सुरू केलं आणि घरातली भांडणं कमी झाली. काही म्हणतात माझी नोकरी गेली होती, मी वाचन सुरू केलं आणि नवीन नोकरी लागली. काही म्हणतात लग्न जमत नव्हतं, पण मी स्वामींच्या चरणी इच्छा ठेवली आणि योग्य स्थळाला. आणि काही म्हणतात दारिद्र्याचा काळ होता, कर्ज वाढलं होतं, पण वाचन सुरू केलं आणि हळूहळू मार्ग निघत गेला. भक्तांनो, हे चमत्कार नाहीत, हे स्वामींची कृपा आहे. पण ही कृपा मिळते जेव्हा नित्य आणि निष्ठा ठेवली तरच. भक्तांनो, आता आपण बोलूया गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाबद्दल. कारण हा ग्रंथ दिंडोरी प्रणीत सेवा मार्गात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हे श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश आहेत आणि त्यांच्या सेवा मार्गात स्वामींची नित्यसेवा, जपपाठ आणि सामूहिक सेवा या सर्व गोष्टींना खूप महत्त्व आहे. गुरुमाऊली नेहमी सांगतात, स्वामी ही शक्ती आहे आणि नित्यसेवा केली तर जीवन सोन्यासारखंच होईल. भक्तांनो, ही ओळ ऐकायला खूप साधी वाटते, पण याचा अर्थ खूप खोल आहे. कारण सेवा म्हणजे फक्त पूजा नाही, सेवा म्हणजे आपल्या मनाचा स्वामींच्या चरणी सतत संपर्क ठेवणे. सेवा म्हणजे आपल्या वागण्यात नम्रता आणणे. सेवा म्हणजे चुकीच्या गोष्टींपासून दूर जाणे. आणि तेव्हाच हे होतं तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला लागतं. आणि भक्तांनो, जर तुम्हाला गुरुपीठाशी संपर्क साधायचा असेल तर त्र्यंबकेश्वर नाशिक येथे गुरुपीठ आहे आणि त्याचा संपर्क क्रमांक आहे 025 94 23 4007 025 94 23 4007. आता आपण येऊया वाचनाच्या फायद्यांकडे. कारण अनेक भक्त विचारतात फक्त वाचन केल्यानं काय होतं. तर भक्तांनो, वाचनाचे फायदे खूप आहेत, पण मी तुम्हाला मुख्य फायदे सांगते. पहिला फायदा, संकटापासून मुक्ती मिळते. कारण स्वामींच्या चरित्रात जेव्हा आपण संकटाचे प्रसंग वाचतो ना, तेव्हा आपल्याला समजतं स्वामी संकटात सोडत नाहीत आणि हा विश्वास आपल्याला आतून मजबूत करतो. दुसरा फायदा, आरोग्य संपत्ती संतती मिळते. कारण मित्रांनो, स्वामी समर्थ हे भक्तांच्या प्रत्येक गोष्टींची काळजी घेतात. तिसरा फायदा, दिव्य ज्ञान.
प्राप्त होतं. म्हणजेच आपलं मन हळूहळू बदलतं, आपला राग कमी होतो, आपली भीती कमी होते, आपली असुरक्षितता कमी होते आणि चौथा फायदा म्हणजे मन शांत होतं. आजच्या काळात सर्वात मोठी गरज आहे ती म्हणजे मनशांती. आणि स्वामीचरित्र सारामृत वाचलं की मनात एक वेगळाच आधार तयार होतो, एक कवच तयार होतो. वेळ ठेवा. उदाहरणार्थ रात्री झोपण्यापूर्वी 15 ते 20 मिनटं, कारण वेळ ठरला की मन तयार होतं. दुसरी टीप, वाचत करताना मोबाईल बाजूला ठेवा, कारण मध्येच नोटिफिकेशन आलं तर मन तुटतं. तिसरी टीप, वाचन सुरू करताना छोटा दिवा लावा, धूप लावा आणि 1 मिनिट डोळे बंद करून स्वामींचं नाव घ्या, त्यामुळे वातावरण पवित्र होतं. चौथी टीप, वाचन झाल्यावर 2 मिनिटं शांत बसा, लगेच उठून कामाला जाऊ नका, कारण त्या शब्दांचा परिणाम मनावर बसायला वेळ लागतो. आणि पाचवी आणि महत्त्वाची टीप म्हणजेच वाचनाच्या दरम्यान जर मन विचलित झालं तर घाबरू नका. मन भटकतच असतं, पण पुन्हा स्वामींच्या नावाकडे या. मित्रांनो, आता मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगते. वाचन करताना एक गोष्ट नेहमी करा, कृतज्ञता बाळगा. म्हणजेच तुमचं आयुष्य कितीही कठीण असलं तरी स्वामींना दररोज एकदा म्हणा, स्वामी जे आहे ना ते यासाठी धन्यवाद. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण जेव्हा कृतज्ञता येते ना तेव्हा स्वामींची कृपा वेगानं सुरू होते. कारण स्वामींना भक्ताचं रडणं ऐकायला त्रास नाही, पण स्वामींना भक्ताचा विश्वास खूप प्रिय आहे. आणि कृतज्ञता म्हणजेच विश्वास. भक्तांनो, आता आपण शेवटाकडे येत आहोत आणि मी तुम्हाला एक विनंती करते, जर तुम्ही पर्यंत स्वामीचरित्र सारामृत सुरू केलं नसेल तर आजपासून सुरू करा. गुरुवारपासून सुरू केलं तरी खूपच उत्तम. संकल्प घ्या, रोज 3 अध्यायाचा 11 माळी जप करा, शुद्धता ठेवा, अहंकार सोडा, स्वामी सेवेत या. खरंच आयुष्याचं सोनं होईल. स्वामींना दुसरं काहीच नको आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ छोटासा होता. आवडला असेल तर नक्की लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुमाऊली नक्की टाईप करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. जय शंकर.